पुढचा पाठ बघा, यामध्ये कंटिन्यू करू आपण. द ड्युरिंग द ट्रान्झिशन्स ऑफ सॉलिड फेज टू लिक्विड द ऑब्जेक्ट ॲब्झॉर्ब हीट एनर्जी बट इज टेम्परेचर डज नॉट इन्क्रीज. याचं टेम्परेचर वाढेल का आता? नाही, कारण तो अजूनही बर्फ आहे. बर्फ आहे म्हणजे त्याचं टेम्परेचर 0 डिग्रीपेक्षा काय खाली आहे. त्याचं टेम्परेचर काय वाढणार आहे? काय 0 पेक्षा मोठं होईल काय? नाही, ते कॉन्स्टंट राहील. म्हणजे टेम्परेचर डज नॉट इन्क्रीज, दॅट इज कॉन्स्टंट टेम्परेचर. परंतु ट्रान्झिशन होत आहे कोणाचं? आईस फेजचं. आईस कोण आहे? सॉलिड फेज आहे. याचं कशात ट्रान्झिशन होणार आहे? लिक्विडमध्ये, म्हणजे चेंज द स्टेट. द ऑब्जेक्ट ॲब्झॉर्ब हीट एनर्जी. जो ऑब्जेक्ट आहे हा ॲरो काय सांगताय की तो हीट काय करत आहे? ॲब्झॉर्ब करत आहे. ॲरो काय सांगत राहिले? तो आईस पीस हीट काय करत आहे? ॲब्झॉर्ब. म्हणजे ड्युरिंग ट्रान्झिशन्स ऑफ सॉलिड फेज टू लिक्विड, म्हणजे इथं स्टेट काय होत आहे? चेंज होत आहे. का होत आहे? कारण तो आईस पीस काय करत आहे? हीट एनर्जी ॲब्झॉर्ब करत आहे. परंतु टेम्परेचर कसं आहे या ठिकाणी? कॉन्स्टंट. टेम्परेचर बदलणार काय त्याचं? तो आईस आहे ना, अजून टेम्परेचर बदलणार नाही. त्यानंतर जी हीट एनर्जी आहे त्याचं काय होते? युटिलाइज होते. धिस हीट एनर्जी इज युटिलाइज फॉर वेकिंग द बॉन्ड बिटवीन द ॲटम ऑर मॉलिक्यूल इन द सॉलिड अँड ट्रान्सफॉर्म इट इनटू लिक्विड फेज. बरोबर आहे की नाही? म्हणजे आता त्यांनी काय केलं? त्यांनी काय सांगितलं या ठिकाणी? अशा